मनसेकडून 5 जुलैच्या मोर्चासाठी लोकलमध्ये जाऊन पत्रक वाटप तर हिंदी मुद्द्याबाबतचा निर्णय सरकारला महागात पडेल, संदीप देशपांडेंचा इशारा। मराठी भाषेलाच प्राधान्य, हिंदी भाषेला कुठलीही सक्ती केली नाही, मुंबई पालिकेला डोळ्यासमोर ठेवून विरोधकांचे सर्व प्रयत्न सुरू, योगेश कदमांची टीका। उद्धव ठाकरेंनी फक्त अहवाल स्वीकारला पण जी.आर. फडणवीसांनी काढला, हिंदी सक्तीसाठी फडणवीसांवर केंद्राचा दबाव, ठाकरेंनी मात्र दबाव झुगारला होता, संजय राऊतांकडून स्पष्ट। उद्धव ठाकरेंनी मोर्चात सहभागी होणं म्हणजे पुतणा मावशीचं प्रेम, ठाकरेंनीच माशेलकर समिती नेमली आणि गटही ठरवला, राऊतांनी काहीही आरोप करू नये, केशव उपाध्ये यांचं प्रत्युत्तर। काटालगा गर्ल अभिनेत्री शेफाली जरीवालाचा 42व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांचे जबाब नोंदवले। तरुण दिसण्यासाठी शेफाली जरीवालावर 6 ते 7 वर्षांपासून डॉक्टरांकडून उपचार, शेफाली व्हिटॅमिन सी आणि ग्लुटाथिओन औषधांचा डोस घेत असल्याची माहिती। साकीब नाचणचा दिल्लीत उपचारादरम्यान मृत्यू, साकीब महाराष्ट्र आयसिस मॉड्यूलमधला मुख्य आरोपी, तरुणांना आतंकवादी कारवायांसाठी प्रवृत्त केल्याचा साकीबवर आरोप। मुख्यमंत्री फडणवीस भेटीसाठी वेळ देत नाही, अजित पवारांशी मी रेग्युलर बोलते, फडणवीसांशी भेटून हिंदी आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलणार, सुप्रिया सुळेंची टीका। मुख्यमंत्री फडणवीस जनतेला वेळ देतात, कोणाला भेटायचंच नसेल आणि फक्त आरोप करायचे असल्यास काही करू शकत नाही, सुळेंच्या आरोपांवर केशव उपाध्येंचं उत्तर। कर्जमाफीची आठवण करून देत रोहिणी खडसेंकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कटआउटला गाजराचा हार, तर रोहिणी खडसेंच्या घरातही एक केंद्राचं मंत्रिपद, योगेश कदमांची टीका। लाडकी बहीण योजनेला मोठी कात्री लागणार, इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही, आयकर विभाग लवकरच करदात्यांची माहिती सरकारला पुरवणार, सूत्रांची माहिती। बारामतीतील उद्याच्या कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमात शरद पवार, अजित पवार एकत्र येणार, टेक्नॉलॉजी डेमोस्ट्रेशन प्रोजेक्टचे उद्या उद्घाटन होणार। नाशिकमध्ये विलास शिंदेंची हकालपट्टी करून मामा राजवाडे यांची महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती, माझ्या भावना व्यक्त केल्यानं कारवाई, पुढची भूमिका लवकरच स्पष्ट करणार, विलास शिंदेंची माहिती। भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार, रवींद्र चव्हाण 30 जूनला अर्ज भरणार, 1 जुलैला चव्हाणांची सर्वानुमते नियुक्ती जाहीर केली जाणार। वर्सोवा ते भाईंदर किनारा मार्गासाठी लागणारी 165 हेक्टर जमीन 15 दिवसात हस्तांतरित करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुकुंदवाडी आणि चिकलठाणा परिसरात मोठी अतिक्रमण हटाव कारवाई, जवळपास 3000 अतिक्रमणांवर हातोडा। बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केलेल्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी, आरोपींना अटक न झाल्यास सोमवारी बीड जिल्हा बंदचं आवाहन। उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण तर हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल। पनवेलमध्ये मुलींच्या बालगृहाजवळ फुटपाथवर नवजात अर्भक आढळल्याची घटना प्रतिष्ठित वस्तीतील मार्गावर घडल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त। देशात पहिल्यांदाच बिहारला ई-मतदान ॲपच्या माध्यमातून मतदान करण्याची परवानगी, उद्या पाटणा, रोहतास आणि पूर्व चंपारण जिल्ह्यातील 6 नगर परिषदांमध्ये होणार मतदान। पिकनिकसाठी गेलेले 18 जण पाकिस्तानच्या स्वात नदीत वाहून गेले, 18 पैकी 16 जण एकाच कुटुंबातील तर 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती।